तशीच ठेवायची असते. हॅलो, हो कोण बोलतोय? महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई द्वारा आयोजित खडीकमल प्रशिक्षण शिबिर, या खडीकमल प्रशिक्षण शिबिराचा हा द्वितीय दिवस. या द्वितीय दिवसामध्ये आपण पहिल्या दिवशी खडीकमल प्रशिक्षणामध्ये शायरी कशी करायची, शायरी करण्यासाठी काय काय करावं लागते आणि शाहीर बनण्यासाठी कशी मेहनत घ्यावी लागते. शायरीची सुरुवात करताना सर्वप्रथम वंदन गीताने सुरुवात होते, ज्याला आपण गण म्हणतो, त्या गणाने सुरुवात होते. त्यानंतर खडीगमतीचा दुसरा जो भाग आहे, तो दुसरा भाग म्हणजे गवळण. गवळण म्हणजे काय, तर आपल्याला या ठिकाणी गवळण म्हणून शिकायचे आहे. गवळणीच्या दुसऱ्या भागामध्ये गवळण याचा अर्थ असा की आपण जेव्हा परमेश्वराचं सकाळी उठतो, आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर आपण परमेश्वराचं पूजन करतो. ते पूजन झालं की आपण रोजच्या दिनचर्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत असतो. आपल्या इनभर पोटाची उपजीविका भागविण्यासाठी आपण आपापल्या परिपंचाला, आपापल्या कामाधंद्याला लागत असतो. अशा प्रकारचा हा खडीगमतीचा दुसरा पाठ आहे, म्हणजे गवळण. त्या गवळणीला मी या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. त्या गवळणीमध्ये पती हा पत्नीला काम सांगतो, परंतु काही लोक कसे असतात, कोणी कोणाचे ऐकत नाही. कधी पत्नी ऐकत नाही, रोजची एकच काम केल्यामुळे तिला कंटाळा येऊन जाते. परंतु असा जर करत असताना जो प्रपंचाचा काळ आहे, प्रपंचाचा जो भाग आहे, तो आपण समोर नेऊ शकत नाही, आपण प्रपंच करू शकत नाही, आपल्या मुलाबाळाला शिकवू शकत नाही, आणि पत्नी तिची ऐकत नाही. अशा वेळेस पती आपल्या पत्नीची विनवणी करते आहे, सांगतो आहे, सकाळी उठल्याच्या नंतर म्हशी चारायला गेलो, म्हशी चालून आलो, म्हशीचं दूध काढलं, म्हशीचं दूध काढून त्या माठामध्ये भरून ठेवलं, आणि तू अजूनपर्यंत झोपून आहेस आहे परमेश्वरा. घराकडे आलो, लोकांच्या घरामध्ये, लोकांच्या अंगणामध्ये सळा पडलेला, रांगोळी काढलेली आहे, आणि माझे राधा अजून उठलेली नाही. म्हणतो आवाज देऊन मारतो, कार भाग्य माझे लाडाचे नारी, राधा 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 राधा. आपल्या पत्नीला आवाज देते त्यावेळेस पत्नी आपल्या पतीच्या जवळ लवकरच येते आणि ती आपल्या पतीला
माझी राधा माझ्यासोबत बोलली, राधा अगं नासूकल्या गोष्टीचा झगडा ग, या नासूकल्या गोष्टीचा झगडा म्हणजे आपल्याला भारत शासनाने, भारत सरकारने घरकुल दिला आहे. भारत सरकारने घरकुल दिला आहे. माझं एवढंच म्हणणं होतं की त्या घरकुलावर असं चक्र काढावं. काय करावं? त्या घरकुलावर म्हणजे आपल्या घरावर असं चक्र काढावं. या गोष्टीचा तुझा विरोध आणि त्यामुळे तुझ्या माझ्या दोन गोष्टी झाल्या. मी सकाळी उठलो, म्हशीचं दूध काढलं, दूध माठामध्ये भरून ठेवलं राधा, परंतु तू अजून तयारी केली नाही, बाजारला गेली नाही. काय झालं राधा? माझ्या घरावर जरी अशोक चक्र होत आहे तर तुझं म्हणणं होतं की अशोक चक्र जर असलं तर तो बौद्धाचं घर असते, तो बौद्धाचा प्रतीक असते. आमच्या घरावर जर अशोक चक्र असला तर तो बौद्धाचा प्रतीक होईल. लोक आपल्याला महान समजतील, आपली जात एवढ्याची आहे. या गोष्टीचा झगडा होता राधा. पण मूर्खाच राधा, मूर्खाच तुला कळत नाही. अगं आपल्या भारत देशाच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे, मग तो बौद्धाचा आहे का ग? त्या अशोक सम्राट राजाच्या काळापासून तो अशोक चक्र त्या तिरंग्यावर आहे. आपल्या भारतीय नाण्यावर सुद्धा, आपल्या नोटावर सुद्धा अशोक चक्र आहे. मग तो बौद्धाचाच आहे का ग? तो एसटीचाच आहे का ग? या गोष्टीचा राधा तुला राग आला असं नसते. म्हणून आपण आपल्या घरावरही अशोक चक्र काढला पाहिजे. आपल्या देशाचं जे प्रतीक आहे ते आपल्या घरावर ठेवलं पाहिजे आणि तो आपला अज्ञान दूर कर. बरं हे सांग राधा, तो आज बाजारला का गेली नाही? हा, तू बाजारला गेली नाही. जरूर कुणाला तरी म्हणाली असतील, आमच्या गावामध्ये मंडई आहे, त्या मंडई पाहायला जाऊ आपण, आज बाजारला जायचं नाही. म्हणून ती राधा या गोपिकाही आपल्या घरात दिसली आणि तुही घरी जायची. अशी करू नको ना राधा. कोणी जरी काही तुला सांगितलं, कोणाची ऐकायचं नाही, आपल्या मनाचं करायचं. राधा 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 ग, मी काय म्हणतो राधा? एका कवीनं म्हटलं आहे, शहराचे बनावधनी राधा राधा शहराचे बनावधनी मूर्खाचे नको ग चाकर, सगळे करावे चांगल्याची लाजी मिळेल जन्माची भाकर. माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या माणसाची संगत करायची, कोणाचे ऐकायचे नाही. लोकांचं पाहून आपण जरी तसं केलं, लोकांचं पाहून आपण जरी तसं केलं, अगं लोकांचं पाहून आपण जरी तसं केलं तर नाजूक जिंदगानी राधा खराब होते हर. की समयाला पाहून मी करतो असं नाही आहे दादा. म्हणून मी दोन शब्द सांगतो आहे, तो ऐकून घेशील. सगळं आजच्या जमान्यामध्ये कोणी कोणाची वाट पाहत नाही, कोणी कोणाचा विचार करत नाही. आणि राधा, आपण जर आपल्या जिंदगानीचा विचार केला, आपण आपले पोरं चांगले शिकू शकतील, आपले पोरं उद्या अधिकारी करू शकतील. म्हणून मी काय म्हणतो राधा आहे, माफ करना साहेबी, ओ माफ करना साहेबी, अरे तुम पे आज मरते माफ करना साहेबी, तुम पे आज मरते माफ करना
तुझ्या कष्टाची साथ पाहिजे करण्याची जीवनी तुझ्या कष्टाची साथ पाहिजे करण्याची आपले पोरबाळ उपस्थित नसतील ग आपल्या देशात फार मोठं संकट आहे राजा आपला हा भवसागर आहे हा जिंदगाईचा भवसागर हा खूप मोठा खोल आहे राजा आणि या भवसागरात करण्याकरिता भरपूर मेहनत करावं लागते भरपूर कष्ट करावं लागते आणि म्हणून मी काय म्हणतो आहे का आपल्याला संसारात मोठं होण्याकरिता प्रयत्न करावा लागते जे आपण आपल्या जवानपणामध्ये प्रयत्न करू ते आपण साठवून ठेवू ते आपल्या म्हातारपणी कामात येईल म्हणजे काय पाहिजे
यांचे वडील आणि सावित्रीबाई फुले यांचे सासरे यांनी जेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेला घराच्या बाहेर हाकलून दिलं, तरी त्यांनी मुलांच्या तेवढ्या मोठ्या शाळा काढल्या, दुसऱ्यांच्या घरी राहून आम्हाला अशिक्षित होतो सुशिक्षित बनवलं, पहिली मुलींची शाळा काढली, आज नाव गौरवित केलं. त्या पूर्वजांचे आदर्श, त्या जिजामातेने त्या शिवाजी महाराजांना घडवलं, त्यांचे आदर्श मनात ठेवून लक्षात ठेव की ज्या वेळेस झाशीच्या राणीवर संकट आले होते, तिच्या घरात नडवई कोणी नव्हते, त्यावेळेस झाशीची राणी स्वतःचा पाठ स्वतःच्या पाठीवर बांधून तलवार घेऊन त्या घोड्यावर बसून लढाई उतरण्याकरिता स्वार झाली होती. अशा प्रकारे काही आदर्श आपल्या पूर्वजांचे मनामध्ये ठेव, आदर्श पूर्वजांचे विचार ठेवशील तर आदर्श होशील. आणि म्हणून मी काय म्हणतो एक दादा, संवाद सुद्धा आलेला आहे पती पत्नीचा आणि पती पत्नीचे विचार सुद्धा ऐकले आहेत. त्यानंतर या खरीयोगीचा भाग म्हणजे जेव्हा पत्नी तयार होते आणि ती बाजारला जायची आहे त्यावेळेची जबाबदारी तुम्हाला ऐकवत आहे. आणि तुम्ही जेव्हा तुमचा 10वा दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला असं करून दाखवायचं आहे लाईव्ह मध्ये. ऐका प्रशिक्षित वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, ऐका. चालू केला होता तो.